रामकृष्ण हरी मंडळी, आज दिनांक आहे 24 जानेवारी 2025 आणि आज आहे शुक्रवार। आणि आजची बातमी काय आहे, कारण की तुम्ही सगळ्यांनी थंबनेलमध्ये बघितलं असेल की आज पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहे हे मी संपूर्ण तुम्हाला 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत लाडक्या बहिणीचे हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे। त्याच्यामुळे हे 3 मिनिटं सर्वांनी शांत ऐकून घ्या आणि शांत समजून सुद्धा घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला हप्ता हा कधी भेटणार आहे, किती भेटणार आहे आणि ज्यांचे हप्ते राहिले त्यांचं सुद्धा काय आहे। तर सर्वांना सांगतोय, सकाळी 11:30च्या सुमारास 13 लाख महिलेच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये सकाळी 13 लाख महिलेच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपयाचा हप्ता जानेवारीचा त्यांना टाकण्यात आलेला आहे। आणि कोणाला नाही आला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, आणि कोणाला भेटला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, आणि कोणाला किती वाजता मेसेज आला ते सुद्धा लवकरात लवकर सांगा। कारण की सकाळी 11:15च्या सुमारास सर्वांना मेसेज पडायला हे सुरुवात झालेली आहेत। आत्ताच आम्हाला बातमी मिळाल्या सुद्धा वसमत तालुक्यातील 7,000 महिलेच्या खात्यावर सकाळी 11:30 वाजता 1,500चे हप्ते हे पडायला सुरुवात झालेले आणि पडले सुद्धा आहेत। त्याच्यामुळं आणि आता उद्या कोणकोणत्या तालुक्यात पडणार आहे हे बी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो मी। उद्या जर पाडलं तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, सांगली या 4 जिल्ह्यामध्ये उद्या सर्वांना 1,500चा हप्ता पडणार आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या। आणि तुम्हाला हे दररोजच्या दररोज मी कोणाला जे हप्ते पडले नाही त्यांची सुद्धा मदत केली जाईल, आणि कोणाचे हप्ते किती पडले तर एखादा राहिला असला तो सुद्धा मदत केली जाईल। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करत जा, जेणेकरून तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती एक ना एक गोष्टीची भेटेल। तर ताईंनो, आज ज्यांना नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्यामध्ये ज्यांना पैसे पडले आहेत त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या खाली नंबरवर, स्क्रीनवर दिलेल्या जे कॉमेंटवर नंबर आहे तिथं तुम्ही लवकरात लवकर कॉमेंट करा की दादा मला एवढे पैसे भेटले आहेत, एवढे पैसे भेटले आहेत। कारण की ताईंनो, आता ज्यांचा 1 हप्ता राहिला आहे त्यांना 1,500, ज्यांचे 2 हप्ते राहिले होते त्यांना 3,000, ज्यांचे 3 राहिले होते त्यांना 4,500, ज्यांचे 4 राहिले होते त्यांना 6,000, ज्यांचे 5 राहिले होते त्यांना 7,500, ज्यांचे 7 राहिले होते त्यांना 9,000 रुपये ते 10,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत। त्याच्यामुळे कोणाचाही हप्ता आता राहणार नाही, त्यांच्यामुळे त्याचे टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही। त्यामुळे किती हप्ते लावो, मी तुम्हाला म्हणलं एक आकडा जास्त सांगितला असं, पण किती जरी तुमचे हप्ते राहिले तरी तुम्हाला आता पडायला सुरुवात झालेली। आणि सर्वांनी ज्यांना कोणाला पैसे पडले त्यांनी लवकरात लवकर आम्ही नंतर धन्यवाद म्हणून तुमच्या अजितदादाला यांना शुभेच्छा द्या। कारण की ताईंनो, ही मोठी खूप एक नारी शक्ती मजबूत करण्यासाठी हे एक खूप चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्र सरकारने राबवलेला आहे। आणि कुठेतरी तुम्हाला या पैशाची मदत होत असेल आणि तुम्ही कोणत्या कामाला वापरले हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आणि कोणाला पैसे भेटले हे सुद्धा सांगू शकता, आणि कोणाला नाही भेटले हे सुद्धा सांगू। तर लवकरात लवकर सांगा, जेणेकरून समोरचा हप्ता आणि तालुके आम्हाला सांगण्यास, जिल्हे सांगण्यास तुम्हाला मदत होईल। तर भेटूया पुढच्या म्हणजेच उद्याच्या परवाच्या जो व्हिडिओ आहे, ज्यांना कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत हे सांगणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना माहीत होईल की पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम, जय किसान, जय जवान,